नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत की पॅन कार्ड कसे तयार करायचे. तर चला सुरू करूया. पॅन कार्ड काढण्यासाठी सर्वात आधी गुगल क्रोमवर पॅन कार्ड असे लिहून घ्या. ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन दिसेल ती ओपन करून घ्या. ओपन झाल्यानंतर न्यू पॅन इंडियन सिटीजन सिलेक्ट करून घ्या. नंतर ॲम्प्लिकेट कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट टायटलमध्ये आपल्याला ज्याचे पॅन कार्ड काढायचे आहे, जसे महिला असेल तर SMT, पुरुष असेल तर श्री सिलेक्ट करून घ्या. नंतर नाव लिहित असताना सर्वात आधी आडनाव, नंतर पहिले नाव व शेवटमधील नाव याप्रमाणे लिहावे. यानंतर आधार कार्डवर असलेली जन्मतारीख व्यवस्थित भरून घ्या. नंतर आपली चालू असलेली ईमेल ID न चुकता भरा, कारण पॅन कार्ड हे सर्वात आधी ईमेल IDवर येतो. नंतर मोबाईल क्रमांक भरून चेक बॉक्सवर टिक करा आणि कॅप्चा भरून सबमिट करून घ्या. आपल्याला आपल्या पॅन कार्डचे टोकन नंबर मिळेल, त्याला कंटिन्यू करून घ्या. नंतर आपल्याला असा डॅशबोर्ड पाहायला मिळेल. थोडे खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला आधार कार्डचे शेवटचे 4 आकडे भरायचे आहेत. नंतर आपल्याला आधार कार्डवरचे फोटो पॅन कार्डवर ठेवायचे असल्यास S पर्याय सिलेक्ट करून घ्या. खाली स्क्रोल केल्यानंतर वडिलांचे पूर्ण नाव विचारले जाईल. त्यात सर्वात आधी आडनाव, नंतर वडिलांचे नाव व शेवट वडिलांच्या वडिलांचे नाव लिहून घ्या व नेक्स्ट करून घ्या. नंतर आपल्याला एरिया टाईप, AO टाईप, रेंज कोड व AO नंबर विचारले जाईल. त्यासाठी खाली स्क्रोल करून घ्या. सिलेक्ट फ्रॉम द बिलो ऑप्शनवरून आपले स्टेट सिलेक्ट करून आपले शहर निवडून घ्या आणि फेच करा व आपले वर्ड सिलेक्ट करून घ्या. वर असलेली माहिती आपोआप येऊन जाईल. नंतर नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड पाहायला मिळेल. त्यात डिक्लेरेशन हिमसेल्फ टाईप निवडून व गावाचे नाव भरून सबमिट करून घ्या. सबमिट झाल्यानंतर आधार कार्डचे सुरुवातीचे 8 आकडे भरून घ्या व खाली स्क्रोल करून घ्या. आपण भरलेली माहिती पाहायला मिळेल व नंतर प्रोसीड करून घ्या. नंतर पेमेंट पेज ओपन होईल. UPI QR कोड पर्याय घेऊन 106 रुपये रक्कम पे करून घ्या. नंतर अथंतेकींटवर टिक करून घ्या. नंतर कंटिन्यू विथ eKYC क्लिक करून घ्या. टिक केल्यानंतर आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP जाईल. OTP टाकून सबमिट करून घ्या. नंतर क्लिक कंटिन्यू टू प्रोसीड करून घ्या. नंतर आधार नंबर टाकून घ्या व OTP पाठवा. OTP टाकून व्हेरीफाय OTP करून घ्या. नंतर पॅन कार्डमध्ये भरलेली माहितीची PDF येईल. ती पूर्ण जन्मतारीख टाकून ओपन करून घ्या व तुमचे पॅन कार्ड हे 2 तासात तुमच्या दिलेल्या ईमेलवर येईल. तरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला व माहिती आवडली असल्यास व चॅनल व पहिल्यांदा आले असल्यास व्हिडिओ लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.